हाय किड्स. आता आहे 2026चा समर सुरू झाला आहे, एप्रिल सुरू झालेला आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी ज्या की आम्ही ठरवलेल्या की सुरुवात करायची, जसं की हायड्रोपोनिकचं तर मी व्हिडिओ करतेच आहे, कसं कसं ते वाढत आहे ते. प्लस मी एक नवीन हॉबी सुरू केलेली आहे, ती म्हणजे की क्रोशेटिंग. येस, मी क्रोशे करायला शिकले. आज पहिलाच दिवस होता माझा क्रोशे करायचा. सो मी दाखवते मी आज काय काय केलं दिवसभरामध्ये. सगळ्यात पहिले मी हे शिकले, मी रोजची प्रोग्रेस माझी ब्लॉग करेन. हे मी पहिले शिकले, जे की फारच अभद्र असं येत होतं, त्याला काही शेप वेप नव्हता. हा माझा फर्स्ट ट्राय होता, ठीक आहे. त्याच्यानंतर हा आहे माझा सेकंड ट्राय, ज्याच्यामध्ये मी स्क्वेअर बनवायला शिकले. त्याच्यानंतर मग मी सर्कल्स बनवायला शिकायचं ट्राय करत होते. मग त्यातलं हा एक सर्कलचा ट्राय, हा पण एक ट्राय, अँड दिस इज माय थर्ड ट्राय. येस, मला वाटलं नव्हतं, उलट ते व्हिडिओज वगैरे बघताना असं वाटत होतं की सर्कल्स खूप इझी आहेत स्क्वेअरपेक्षा, बट नाही, सर्कल्स सगळ्यात जास्त हार्ड आहेत. ठीक आहे. क्रोशे करायचं कारण काय, का मला डोक्यात बुद्धी सुचली की हे करावं, बिकॉज मला 3D ते नसतात का, ड्रॅगन, युनिकॉर्न, परत टेडी वगैरे तसलं छोटे किचन टाईपमध्ये मला बनवायचे. आणि आणखीन एक कारण म्हणजे मला ते वेगवेगळे लाईक चाम, मला ते माझ्या वेगवेगळ्या गोष्टींवरती लावायचे. सो मी बनवायला सुरू केलं आहे. बट मी ही गोष्ट तर मला बनवायला कंप्लीट 1 तास गेला, 1 ते 1.5 तास गेलेला आहे. ओके. आणि सर्कल, हा वाला सर्कल बनवायला मला कंप्लिटली 3 तास गेलेले. मानपाट सगळी माझी एक झाली. 3 तास फक्त एवढंच बनवून झालं आहे माझं. व्हेरी नाईस. ठीक आहे, भेटूयात उद्या बघूयात मी काय बनवायला शिकते, बनवू शकते एक आपण, नाही आय डोंट नो. ठीक आहे, चलो बाय. हॅलो किड्स, हा आहे डे 2 ऑफ माय न्यू हॉबी विच इज क्रोशेटिंग. आणि खूप हार्ड आहे, सिरियसली खूप जास्त हार्ड आहे. एवढं ते बघून वाटत नाही की एवढं जास्त हार्ड असेल ते. जस्ट मी पण हेच म्हणून सुरू केलेलं की एवढे सगळे लोक तर करत आहेत इन्स्टावरती वगैरे, फीडमध्ये बघायला, जर ती लोकं करू शकतात तर मी का नाही करू शकत, म्हणून मी हे ॲक्च्युली सुरू केलेलं. दुसरं कारण ते म्हणजे की नाही, हे दुसरं कारण झालं ॲक्च्युली. पहिलं कारण हे की मी हे सुरू करू शकले बिकॉज मला माझ्या दीनं माझ्या बर्थडेला म्हणजे डिसेंबरमध्ये हे गिफ्ट केलेलं मला, क्रोशे किट. कॅन यू सी? बऱ्याच गोष्टी पडल्या ह्याच्यातून. तर हे काही असं आहे क्रोशे किट. ओके. तर ह्याच्यामध्ये काय काय येतं एकूण सगळं मिळून, तर पहिले तर खूप सगळे वेगवेगळ्या प्रकारचे ह्याच्यामध्ये वुलन हे भेटतात, थ्रेड्स भेटतात, जसं की असे वेगवेगळ्या कलरचे हे भेटतात. मग आणखीन काय भेटतं तर अशी ही एक नीडल भेटते त्याची सीव करायची. त्याच्यानंतर हे असं पण काही म्हणजे डोळे वगैरे जे पण पिन्स वगैरे असं लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या, प्लस असे काही QR कोड्स वगैरे असलेले की तुम्हाला ही गोष्ट बनवायची असेल तर तुम्ही ॲक्च्युली कशी बनवायची हे सगळं हे असं ह्याच्यासोबत आहे. प्लस QR कोड जे की मी म्हणाले ते असं पण आहे की त्याला स्कॅन करायचं, मग तो यूट्यूबचा व्हिडिओज ॲक्च्युली ओपन होतो. जर तुम्हाला यूट्यूब व्हिडिओ नसेल बघायचं, तुम्ही जर करू शकत असाल, तुम्हाला येत असेल तर कसं बनवायचं म्हणून स्टेप्स म्हणून हे दिले की प्रत्येक गोष्ट तर मी ॲक्च्युली सुरुवात केली आहे ह्यापासून. मला सगळ्यात पहिले हे मला सगळं वाव आहे, किती क्यूट आहे, मला ह्याच्यापासून सुरुवात करायची आहे. रिअली हार्ड, टू मच हार्ड. ठीक आहे. कालचा तर मी दिवस दाखवला की मी दिवसभरामध्ये काय काय बनवलं. तर मी बनवलेलं काल हे एक आणि एक व्हाईटवालं एक सर्कल बनवलं, बस तेवढ्याच गोष्टी माझ्याकडून बनवून झालेल्या काल एका दिवसामध्ये. आज प्रोग्रेस आहे. ठीक आहे. आजच्या दिवसामध्ये मी बनवलेलं आहे त्या ड्रॅगनचं क्यूटचं हेड आणि त्याची बॉडी. ओके. तर हे असं काहीसं बनलेलं आहे आजच्या दिवसभरात. म्हणजे मी सांगते लिटरली सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्याकडून हे बनले. आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:15 आणि सकाळी मी बसलेले नाही म्हटलं तरी 10:30च्या आसपास. मध्ये आधीसुद्धा जेव्हा मी वरती जेवायला वगैरे गेलेले तेव्हासुद्धा मी हे सोबत घेऊन गेलेले करायला.
ठीक आहे. पण माझं स्पीड ॲक्च्युली वाढलं संध्याकाळी. हे हेड मी बनवायचं सकाळपासून 3 वेळा ट्राय केलं. म्हणजे याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स फार इम्पॉर्टंट असतात. कितवा आपण हे घेतो तेव्हा कुठं जाऊन हे ॲक्युरेट आहे तसं बनतं, जसं त्यांनी सांगितलेलं आहे तसं. किंवा हे जसं त्यांनी सांगितलं आहे की लंबुळकं हवं आहे तर लंबुळकंच. त्याच्यासाठी मॅथमॅटिकली एक ना एक हे फार इम्पॉर्टंट असतं, सगळं नीट मोजून मापून करणं. मग माझं हेड मी सकाळपासून जवळजवळ 3 ते 4 वेळा बनवलं काढलं, बनवलं काढलं काहीतरी, म्हणजे ऑल टाईम काही ना काही चुकतच होतं. बट नाव मला तरी वाटते मी प्रो झाली आहे, बिकॉज हे मी फक्त 2 तासात केलं आहे. सो आय गेस मी आता प्रो झालीच आहे. ओके, बस माझं कंबारटं सगळं दुखून आलेलं आहे. माझं काय दुखून आलं आहे आणखी, माझं काय दुखून आलं, माझे पाय पण दुखून आले आणि हे बोट स्पेशली खूप दुखून आले इथं. ठीक आहे मग, बाय. उद्या भेटूयात आपण. उद्या मी सांगेन. आय होप सो उद्या हे तयार होईल अख्खं. नाही झालं तरी ठीकच आहे, झालं तरी बघूया कसं होतं आहे ते. ओके, बाय किड्स. हाय किड्स. हा डे 3 आहे. माझं मान पाठ सगळं भरून आलं आहे. रात्रीचे 11 वाजलेत आणि फायनली माझा फर्स्ट क्रोशे प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे. ओके, पहिले तर ही गोष्ट की मला ह्याच्यासारखं बनवायचं होतं. ओके, मला ही गोष्ट बनवायची. भरपूर गोष्टी झाल्या. मला ॲक्च्युली हे वालं कार्ड भेटत नव्हतं, ज्याला की इथं स्कॅन केलं की त्याचा व्हिडिओ भेटत होता. मला भेटला ड्रॅगनचा. ओके, ड्रॅगनवाला म्हणजे हा पण मला ड्रॅगनवाला कार्ड भेटला. हे मला भेटलं नाही. मग मी विचार केला ह्याच्यात आणि ह्याच्यात फरकच काय आहे. ओके, जास्त काहीच फरक आहे. दोघांना पण तोंड आहे, पोट आहे आणि ह्याला मागाशी शिंग आहेत, ह्याला फक्त असे त्रिकोण. ओके, इझी सिम्पल सेमच तर असणार आहे दोन्हींचं ट्युटोरियल. मग मी ह्याचं ट्युटोरियल बघून व्हाईट कलरमध्ये ह्याचं तोंड बनवलं, पोट बनवलं आणि जेव्हा हात बनवायला घेतले तेव्हा समजलं त्याचे हात केवढे छोटे आहेत, ह्याचे हात केवढे लांबडे. मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे ह्याच्या मेजरमेंटनी ह्याला बनवता नाही येणार आहे. ओके, पण म्हणजे ठीक आहे ना, तोंड आणि पोट तर सेमच असणार आहे. मग मला हे कार्ड भेटलं, काल भेटलं मला हे वालं कार्ड. मी जेव्हा QR कोड स्कॅन करून जेव्हा ते करायला घेतलं तेव्हा मला कळलं की अरे ह्याचं तर तोंड आणि पोट पण वेगळं आहे. बिकॉज जसं की मी सांगितलं की ह्याच्यामध्ये मेजरमेंट्स फार इम्पॉर्टंट आहेत. जसं की आणि इम्पॉर्टंट काय आहेत ह्याच्यामध्ये वाटत नसलं एवढं तरी ह्याचं पोट फार स्लिम आहे आणि ह्याचं पोट फार ढोलं आहे, ढोलक अब्दुल्ला असं आहे. ओके, मग मला बऱ्यापैकी हे 2 केल्यानंतर मला बऱ्यापैकी आयडिया आलेली की क्रोशे नेमकं कसं करतात. अख्खे जे पण वेगवेगळे शेप्स असतात ते कसे तयार करायचे असतात आणि मग इथून पुढं सगळं ह्याचं हात पाय शेपूट इवन मागची शिंग, त्याचे पंख, शिंग, एव्हरीथिंग मी माझ्या डोकं लावून केलं. एव्हरीथिंग मी त्या व्हिडिओमधलं काहीच बघितलं नाही अजिबात. आणि फायनली माझा फर्स्ट क्रोशे रेडी झालेला आहे. आय एम सो एक्साइटेड. ओह माय गॉड, इट्स शी इज क्यूट ना. ओह माय गॉड, दिस इज सो नाईस. म्हणजे आय डोंट नो बाकी लोकांना तुम्हाला हे छान वाटतंय की नाही, पण हिचे छोटे छोटे विंग्स, हिचं हे मागचं वा, आणि से हाय किड्स. ओ माय गॉड, दिस इज सो स्वीट. 3 दिवसांच्या कठोर परिश्रमानंतर जसं की बघितलं की हिचं पोट थोडं चिंडकं झालं आहे, असू दे, खात्या पित्या घरची बिचारी नाही आणलेली. शी इज मेंटेनिंग हा फिगर. ओके, सो डोंट जज. मी उद्या हिला धुणार आहे बिकॉज हात लावून थोडंसं सगळीकडून ती मळली आहे. आणखीन एक गोष्ट राहिली ते म्हणजे की मला ह्याला ॲज अ किचन बनवायचं होतं आणि ते किचनचं जे असतं वरचं जे जिथं हे लावायचं तिथं ते माझं बनवायचं राहिलं आहे ते. ठीक आहे, बट मी हे आता वरती जाऊन मम्मीला दाखवणार आहे. मम्मीची खूप इच्छा होती की वरती येऊन कर, बट नाही, मला खाली बसूनच करायचं होतं. मला पूर्ण करूनच मग वर जायचं होतं हे, बिकॉज ह्याचे इतके बारीक धागे असतात, सगळं करून जायचं होतं. ठीक आहे, दॅट्स अ पार्ट. फिट चेक करूयात आपण. फ्रंट प्रोफाईल, साईड प्रोफाईल, हिची छोटीशी शेपूट. ओके, साईड प्रोफाईल,
बॅक प्रोफाईल, याचे विंग्स, याची केस. ह्याच्यामध्ये पण हे थोडं इंटँगल्ड वाटत असेल ना, ते बनवलं आहे तसं. आय डोंट म्हणजे मी माझं डोकं लावत गेले आणि ते आपल्या पण बनलं. मला नव्हतं माहिती कसं इंटँगल होणार ते, पण ते आपल्या पण बनलं. आणि बॅक प्रोफाईल, साईड, त्यांचे हाय हाय किड्स, हाय माय गॉड, शी इज सो प्रिटी. ओ माय गॉड, त्याचं युनिकॉर्नचं शिंग पण किती सुंदर झाले. मला नव्हतं वाटलं, ॲक्च्युली नव्हतं वाटलं मला एवढं छान जमेल. माझा फर्स्ट एव्हर क्रोशे प्रोग्राम. ओके बाय, हॅव फन.